तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात बाजार समितीसमोर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येऊन आमदार तनपुरे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना खडे बोलही सुनावलेत. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या तनपुरे कारखान्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न देता त्यांच्या आजोबांचं नाव देण्याचं कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. माफी मागून या ठिकाणी आम्ही माफी मागली, आता राजकारण करू नका. अरे नाही चालणार. गुन्हा कुणावर दाखल झालाय? त्या शिल्पकारावर दाखल झालाय. पण खरा गुन्हा कुणावर दाखल व्हायला पाहिजे? या नवीन 24 वर्षाच्या फक्त शिल्पकाराला, ज्याला की 2 फुटापेक्षा जास्त मोठे शिल्प बनवण्याचा अनुभव नव्हता, अशा शिल्पकाराला काम कोणी दिलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे बळीचे बकरे बनवून आम्हाला त्या ठिकाणी नादी लावू नका. या यंत्रणेच्या विरोधात नेमके जबाबदार कोण आहेत? का कित्येक, मला सर्वांची नावं माहित आहे, पण कित्येक अनुभवी शिल्पकार या राज्यामध्ये देशामध्ये आहेत. का एवढ्या या महापुरुषाचा पुतळा बनवताना एखादा अनुभवी शिल्पकार का निवडता आला नाही? या निवड प्रक्रियेमध्ये सदोष शिल्पकाराची चूक नाही, चूक तर आहे त्याची, पण चुकीचा शिल्पकार ज्याने निवडला तो जास्त दोषी आहे. त्याला पाठीशी घालून त्या ठिकाणी चालणार नाही. ही सगळीच यंत्रणा तुम्हाला सांगतो. आपण सगळं हलक्यात घेतो. सगळं शिवाजी महाराजांचं नाव बदलून माझ्या आजोबांचं नाव दिलं, अशी एक बातमी पेपरमध्ये भाजपच्या काही लोकांनी दिलेली आहे. मला खरं त्यांची कीव करावीशी वाटते. आता बोलायला काही त्यांच्याकडे विषय नाहीत. खरंच या जे काय व्हॉट्सअपवाले असतील, सोशल मीडियावाले असतील, जे काय वरच्यांच्या आदेशावरती असे हे करणारे भाजपमधले काही जे असतील, मला तर नाव या ठिकाणी राग खूप येतो, पण मला बोलायचं नाही. मला संयमाने बोलायचं. अरे थोडीशी माहिती घेत चला. तुम्हाला नियम कायदे कळत नाहीत. नियम कायदे तोडून तुमचं काम करण्याच्या पद्धतीमुळेच खरं आज हे दिवस आलेले आहेत. हे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं ना, आपण त्यानुसार जर चाललो सिस्टीम मध्ये तर काही कुठलं बिघडत नाही. पण यांच्या भाजपच्या काळामध्ये सगळे नियम पायदळी तोडवायचे, वेगळीच यंत्रणा लावायची. नियम कायदे कानून कळत नाही. अरे काहीतरी एकदा कायदे नियम राज्य सरकारची परिपत्रक वाचा आणि नंतर फुकटच्या प्रेस कॉन्फरन्स देत चला. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. अरे या राज्याचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याची अवहेलना झाली, पडला. या भाजपवाल्यांनी एका शब्दाने तरी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय का? नाही केलेला. आणि सांगतात कारखान्याचं नाव बदललं. अरे वेड्यानो, बाळांनो, अजून खूप घाण शब्द आहेत, पण आता मला कळतं कुठं काय बोलायचं. राज्य सरकारचं परिपत्रक आहे की अशा संस्थांना महापुरुषांची नावं देता येत नाहीत. हे राज्य सरकारचा कायदा आहे. आणि म्हणून आम्ही नाही, तत्कालीन जे आमचे तत्कालीन विरोधक होते त्यांनीच जनरल मीटिंग मध्ये हा ठराव केला की असं नाव देता येणार नाही. जरा माहिती घेत चला. उगाच काहीतरी राजकारण करायचं म्हणून उचलली जीभ लावली टाळायला, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला काय कळत नाही. पण तुम्ही होता नाही तर रावरीमध्ये यांच्या खांद्यावर बंदुका त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ठेवून गोळीबार करायचं चालू आहे. पण त्या गोळ्या आपल्याकडेच येतात, त्याचं भान ठेवा जरा. आणि आज माझ्या बरोबर आमचे सर्व सहकारी काही जण अगदी सकाळपासून बसलेले आहेत, त्यांचं देखील मी खरं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि
खरं महाराजांची माफी आपण सर्वांनीच मागितली पाहिजे. आपणच सगळे जबाबदार कुठं ना कुठं आहोत. ही सगळी व्यवस्था, ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचारी होण्याकरता, निष्काळजी होण्याकरता आपलं देखील कुठं, आपलं म्हणजे आपलं सर्वांचंच म्हणेल, नागरिकांचं देखील आपलंही त्या ठिकाणी कुठं ना कुठं चुकतंय. या अशा बरबटलेल्या यंत्रणेवर आपण खरं आसूड ओढू शकत नाही. अशी सहन करतो अशी व्यवस्था की राज्यकर्तेच फक्त म्हणत नाही, राज्यकर्त्यांच्या हाताखाली असलेली नोकरशाही देखील तितकीच जबाबदार आहे. आपण कुठंतरी आज महाराजांनी खरं हे महाराजांवर ही वेळ आलेली आहे, याच्यापेक्षा आणखीन दुर्दैव या महाराष्ट्राचं होऊ शकत नाही. आणि कुठेतरी हा इशारा आहे की कुठेतरी आता काहीतरी क्रांती झाली पाहिजे, बदललं पाहिजे. अन्यायाविरुद्ध, या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे, नाही म्हटलं पाहिजे. आणि निश्चितपणे महाराजांचा आदर्श घेऊन महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं, ते रयतेचं राज्य आणण्याकरता भविष्यामध्ये आपण सर्वांनी खरं प्रयत्न केले पाहिजे. हीच खरं या सर्व घटनेमधून आपण काहीतरी एक नवीन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये असं काय होणार नाही याची देखील काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. यावेळी शिवरत्न मनोज शेटे यांचं शिवव्याख्यान झालं. तर बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, संतोष आघाव, ज्ञानेश्वर बाचकर, महेश उदावंत, अनिल कासार, नंदकुमार तनपुरे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41.